भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेते सध्या महाराष्ट्र पिंजून काढताना दिसत आहेत। सोमवारी केंद्रीय गृहमंत्री नागपुरात येणार आहेत। शुक्रवार म्हणजे 27 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत। राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने खोटा प्रचार करून मते मिळवल्याचा आरोप करत महायुती सरकारने आता काट टाकल्याचं चित्र आहे। भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेते सध्या महाराष्ट्र पिंजून काढताना दिसत आहेत। महायुतीच्या जागा वाटपाची बोलणी सध्या अंतिम टप्प्यात असून पितृपक्षात किंवा त्यानंतर लगेच उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 160 जागांवर आग्रही असलेल्या भाजपला 150 जागा, शिंदे गटाला 80 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 58 जागा मिळण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचे गुऱ्हाळ दीर्घकाळ चालल्याने त्यावेळी महायुतीच्या उमेदवारांच्या यादीस उशीर झाला, त्याचा फटका प्रचारामध्ये बसला। उमेदवारांना जुळवून घ्यायला आणि प्रचाराला वेळच मिळाला नव्हता, पण आता महायुती प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकताना दिसत आहे। लोकसभेला केलेली चूक विधानसभेमध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। त्यामुळेच महायुतीची विधानसभा उमेदवारांची यादी येत्या 15 दिवसात येणार असल्याचंही बोललं जातंय। गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबई दौरा केला। त्या दौऱ्यातच महायुतीची 80% जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती आहे। सोमवारी केंद्रीय गृहमंत्री नागपुरात येणार आहेत। तेथे ते पश्चिम व पूर्व विदर्भातील 62 जागांचा आढावा घेतील। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिक व मुंबई आढावा घेतला जाणार आहे। 24 व 25 सप्टेंबरला महायुतीची पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे। शुक्रवार म्हणजे 27 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत। या सर्व घडामोडी पाहता केंद्रातील भाजपचे नेते महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर लक्ष देऊन असल्याचं दिसतं। त्यामुळे यंदा महायुती विधानसभा ही जिंकेल अशा शक्यता वाढल्या आहेत।